सरपंच संतोष देशमुखांच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून अनेक धक्कादायक खुलासे. कौर्याची परिसीमा. शेवटच्या 1.5 तासात नेमकं काय घडलं? बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आली होती आणि या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली. या प्रकरणात संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांकडून सातत्यानं पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहेत. दरम्यान आता संतोष देशमुख यांचा पोस्टमार्टम अहवाल समोर आला आहे. या पोस्टमार्टम अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. संतोष देशमुखांचा शवविच्छेदन अहवाल आता समोर आला आहे. संतोष देशमुखांची छाती, डोकं, हातपाय, चेहऱ्यावर जबर मारहाण करण्यात आली आहे. त्यांच्या चेहरा आणि डोळ्याचा भाग मारहाणीमुळे काळा निळा पडला होता. संतोष देशमुखांचा मृत्यू हॅमरेज टू मल्टिपल इंजुरीजमुळे झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी दिली आहे. संतोष देशमुखांना जबर मारहाण केल्याचं शवविच्छेदन अहवालातून समोर आलं आहे. जबर मारहाण केल्यामुळे संतोष देशमुख यांच्या शरीरातून अति रक्तस्राव झाला, त्यामुळे संतोष देशमुख यांचा मृत्यू झाल्याचं रिपोर्टमधून समोर आलं आहे. पोस्टमार्टम अहवालानुसार संतोष देशमुख यांच्या अंगावर एकूण 56 जखमा आहेत. डोळ्यांना मारहाण करण्यात आली आहे, मात्र जाळण्याचा प्रयत्न झाला नसल्याचं समोर आलं आहे. पाठीवर सर्वाधिक मुकामार देण्यात आला आहे. त्यांना लोखंडाच्या पाईपनं मारहाण करण्यात आली आहे, मात्र अंगावर कुठेही फ्रॅक्चर नाही आहे. संतोष देशमुख यांना किमान 1.5 तास मारहाण करण्यात आली. ही मारहाण एवढ्या क्रूरपणे करण्यात आली की त्यात संतोष देशमुख यांच्या पाठीवर, हातावर, पायावर मारहाणीचे व्रण पाहायला मिळत आहेत. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, बीड.